श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतो, त्यासोबतच वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, या सगळ्यांचे शुभमुहूर्त, धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज या सगळ्यांचे शुभमुहूर्त मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजेने होतो. यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे. तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025, वार शुक्रवार. तर भाऊबीज 23 ऑक्टोबर 2025 रोजी गुरुवारच्या दिवशी आहे. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. यावर्षी 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेला आहे. तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते. म्हणजे या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसापासूनच घराच्या बाहेर वरती आकाश कंदील लावला जातो. बाहेर आपण पणत्या लावतो. तर यावर्षी वसुबारस ही शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते आणि ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाई वासराची पूजा करावी. नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती असते गाय वासराची तर त्याची देखील पूजा करू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण गाईला गोमाता असे म्हणतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, घरात भरपूर सुखसंपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे. आणि या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खूप पुण्याचं काम आहे. पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता. तर ही वसुबारसची पूजा साधारण सायंकाळी करतात. म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला, म्हणजेच तुम्ही सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळामध्ये ही वसुबारसची पूजा तुम्ही करू शकता किंवा जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता. हे लक्षात ठेवा. तसेच आपल्याला 17 ऑक्टोबर 2025ला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीचं सुद्धा व्रत करायचं आहे. वसुबारस झाली की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे. धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व असतं. पण आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी सोने, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती आणि समृद्धी नांदते. या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात. पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी, कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे. त्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो. धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात, हळकुंड, लवंग, तुळस, दालचिनी, जसे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी धनाची म्हणजेच पैशांची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो.
बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच पैशाची पूजा, धान्याची पूजा केली जाते. तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर शनिवारी 18 ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत. आणि त्यानंतर सायंकाळी 6:15 म्हणजे 6:15 ते रात्री 7:45 वाजेपर्यंत लाभ आणि रात्री 9:15 ते उत्तर रात्री 12:30 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्यांची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची खरेदी तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता. आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 7:16 ते 8:20 कधीही आपण पूजा करू शकतो. आणि हो, या दिवशी यमदीपदान देखील केले जाते. संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा सण यमदीपदान म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो. यामुळे अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते. ही अकाली मृत्यूची जी भीती आहे ती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो. तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. याचाच नाही तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. तर शनिवारी 18 ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये यमदीपदान होऊन जातं. त्यानंतर 19 ऑक्टोंबरचा दिवस सोडला की सोमवारी 20 ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे. या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला खरंच खूप महत्त्व आहे. अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते. या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावे. या दिवसाला पहिली अंघोळ असं पण म्हणतात बरं का. परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात. पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तर हे अभ्यंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 सकाळी 6:25 हा शुभ अभ्यंग स्नानासाठीचा शुभ मुहूर्त आहे. त्याच्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोंबरला आहे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो. दारामध्ये रांगोळी, दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं. कारण आपल्याकडे जे काही सोने, पैसा, समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं. जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही. पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे. यावर्षी अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोंबरला दुपारी 3:44 लागणार आहे. ते 21 ऑक्टोंबरला सायंकाळी 5:54 असणार आहे. आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोंबरला करायचं आहे की 21 ऑक्टोंबरला करायचं आहे. पण 20 ऑक्टोंबरला प्रदोष काळामध्ये अमावस्येची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोंबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे. या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसरे दिवशी म्हणजेच अमावस्याच्या दिवशी 21 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावे.
मंगळवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता। आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री 7:43 ते रात्री 9:16 लक्ष्मीपूजन तुम्ही करू शकता। आणि वहीपूजन देखील करू शकता। याच्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 22 ऑक्टोबरला दीपावली पाडवा आहे, ज्याला बलिप्रतिपदा असं म्हणतात। हा दिवस पतीपत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे। या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते। या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा, कारण हा 3.5 मुहूर्तांपैकी सुद्धा एक मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते। तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडे यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता। आता खरेदीसाठी आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर हा दिवस अतिशय शुभ असतो। या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत आणि सकाळी 10:56 ते दुपारी 12:23 पर्यंत शुभ। तसेच त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी 23 ऑक्टोबरला 7:42 भाऊबीज हा दिवस सर्वांना प्रिय आहे। बहिणी या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करतात, त्याला ओवाळायचे आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो। तर या दिवशी म्हणजे गुरुवारी 23 सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 ते दुपारी 3:28 औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे। या वेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करू शकतात। तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो। आता अशा प्रकारे यावर्षी दिवाळी हा सण 6 दिवसांचा असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे। कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो। आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे। तर बघा 2 तारखेला तुळशी विवाह आहे। ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकता। त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो। त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी निघायला सुद्धा सुरुवात होते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त बघितला आणि कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे हे पण बघितलं। तर ह्या सगळ्या दिवसांचे शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यामुळे तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।